येणाऱ्या निवडणुकाच्या काळात आपली कुठलीही रणनीती असली पाहिजे, त्या दृष्टीनं ही समविचारी सभा आयोजित केली आहे। येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती आणि नगरपालिका निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी एकजुटीनं काम करूया आणि मागील काही काळात आपल्या ज्या संघर्ष समितीमध्ये फूट पडली, काही अतिविचारी आणि अतिशहाणी लोक आपल्या समितीमध्ये होते, पण नाईलाजानं अगदी शेवटच्या क्षणी दाखल झालेले ते नेते आणि स्टेजवरच्या आक्रमक भाषणामुळं फक्त त्यांनी विरोध केला। पण वास्तविक ज्या आंदोलन असताना जे 1.5 ते 2 महिने आंदोलन चाललं परतहसीलच्या विरोधात, त्यामध्ये त्यांचा काय रोल होता हे सर्वांनी पाहिले। यायचं, फोटो काढायचा, भाषण ठोकायचं आणि निघून जायचं। सोबत किती कार्यकर्ते त्यांच्या येत होते। ही लढाई लढली तुमच्या आमच्यासारख्यांनी, सर्वसामान्यांनी आंदोलन केलं। 1.5 महिने, पावणे 2 महिने आंदोलन चाललं आणि हा रमेश बारसकर सारखा माणूस आंदोलन संपतेवेळी अगदी आमरण उपोषणाच्या 6व्या दिवशी स्टेजवर हजर झाला। त्याच्या आधी तो म्हणत होता की हे काय मॅनेज होतात, हे काय आंदोलन पूर्ण करतात काय, त्यांच्याच्याने काय होतंय। आणि ज्यावेळेस सर्व तालुक्यात वातावरण तयार झालं अनगरकरांच्या विरोधात, त्यावेळेस तो स्टेजवर येऊन बसला। ही वस्तुस्थिती आहे। उमेश पाटलाची बी तीच परिस्थिती। मी मेंबरला त्या मागे सांगत होतो, ते आपल्याला डसणारे साप आहेत, त्यांना सोबत घेऊ नका। आमचं वैयक्तिक वारंवार बोलणं व्हायचं, परंतु मेंबर म्हणायचे असू दे, सगळ्याला सोबत घेऊन आपल्याला लढायचं आहे। पण शेवटी त्यांनी त्यांची जात आपल्याला दाखवून दिली। कारण हा जो आमदार निवडून आणला आहे, हा कोणी एकट्या रमेश बारसकरनं, एकट्या उमेश पाटला नाही किंवा एकट्या चरण चौरेनं आणलेला नाही। ही सर्व जनतेची लढाई होती आणि या स्टेजवर सर्व बसलेल्या सर्वांची तेवढीच जबाबदारीने त्यांनी काम केलं। म्हणून हा 40 वर्षाची सत्ता उलटवून आपण आमदार निवडून आणला। काही लोकांना फार अतिशक्ती करण्याची सवय आहे, असू द्या, त्यांच्याकडे आपण लक्ष द्यायचं नाही। आपली ही लढाई समविचारी लोकांची लढाई एकी ठेवून संपूर्ण जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये अशाच पद्धतीने काम करून ज्या पद्धतीने आपण आमदार निवडून आणला, त्याच पद्धतीने आपण पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि नगरपालिका एका ह्याने निवडून आणूयात, एका ताकदीने निवडून आणूयात। एवढं मी बोलतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।